कोणी केलंय? तुझ आवडलं का? तू कुठं निघालाय? तू कुठं चाललाय? स्कूलला नाही जाणार? नाही जाणार? का रे? आवडत नाही तुला? आई पण येते ना. कोल्हा येते ना तुझ्या बरोबर. ओरकून जा. तुझं दप्तर घेतलं ना? बॅग घेतली. टिफिन घेतला का? नाही घेतला का रे? मम्माने दिला नाही? घेतला. पाणी बॉटल घेतली का? कुठे? होय. बॉटल कुठे? दाखव. आणि त्याचं टोपण? तू कुठं चालली एवढावरून? कशाला? एकच बॅग आहे म्हणल्यावर माहेराला नाही चालली. नाही, माझं आहे ना असंच थोडंसं. माझी रेग्युलरची तर कामं खूप सगळी राहतात, काही ना काही आणायचं असतं. पण आज एके ठिकाणी दुसरीकडे चाललेली आहे, इन्व्हाइट केलेलं आहे मला. तर आता कशासाठी काय हे तर तुम्हाला समजेलच ब्लॉग मध्ये पुढे गेल्यानंतर. आता सांगितलं तर मग पुढचा मजा काय राहणार. ओके. चला, आणि ऐकून एक गोष्ट. ह्याच्यामध्ये ना सईचे कपडे. सई रोज तिची शाळा सुटल्यानंतर क्लाससाठी तिथंच थांबते ना मम्मीकडं. तर मग तिचे कपडे येत राहतात ना. अंगावर तिचे घातले ते युनिफॉर्म आणि अंगावरचा ड्रेस असा इकडे येतो. मग आठवड्यात एक दिवस आम्हाला तिचे 5-6 ड्रेस द्यावे लागतात. तर तशा पद्धतीनं सईचे हे ड्रेस चालवलेले ट्युशनला जाण्याचं. आता इथं मी माझ्या मम्मीच्या घरी नाही, दुकानी आलेली आहे पप्पांच्या. इथं मम्मी बसलेली, पप्पा घरी गेलेले आहेत आणि मी नानांसोबत आले. नानांचं पण थोडंसं काम होतं, तर त्याच्यामुळे आता म्हटलं थोडंसं 5 मिनिट मम्मीशी गप्पा मारावं. आणि मग नंतर थोडंसं बाहेर जायचंय, तिकडं जाते. नानांनी तोपर्यंत जे आपले कुरिअर आहेत ना ते तिकडे द्यायला गेलेले आहेत ऑफिसमध्ये. मग ते म्हटले तुला मी आधी ते कुरिअर देऊन येतो आणि आल्यानंतर मग तुला ड्रॉप करतो. तुम्हाला मी मगाशी म्हटलं होतं की मला एके ठिकाणी जायचंय, तर इथं मी आलेली आहे. करमाळ्यामध्येच आपले सबस्क्रायबर आहेत, काही मैत्रिणी आहेत. तर त्याच्यामुळे त्यांनी मला इन्व्हाइट केलं की आमच्या घरी या. त्यांचा एक छान असा ग्रुप आहे सगळ्या लेडीजचा. तर त्या म्हटल्या की आम्हाला तुम्हाला भेटायचंय तर या. तर मग त्यामुळे त्यांच्यापैकी एकीच्या घरी आता आपण आलेलो आहोत. आतमध्ये जाऊयात, कारण की बराच वेळ झालं, मला थोडंसं लेट झालं. मम्मीशी गप्पा मारत बसले त्याच्यामुळे लेट झाले. आणि मला वाटतं इकडे काहीतरी दहीहंडीची वगैरे तयारी चालू झाली आहे मुलांची. दहीहंडी आत्ता कसली चालू आहे, काहीतरी तयारी चालू आहे मुलांची. त्यांचं घर आहे, पण मला असं वाटतं कुत्र्याचं लक्ष आपल्याकडंच आहे. दाबेली, चकली, शेव आणि बर्फी हा त्यांच्यातर्फे मला दिला गेलेला नाश्ता. आणि इथं हे आपले ड्रायफ्रूटचे आणि डिंकाचे लाडू सुद्धा मी यांना टेस्टसाठी आणले होते. कसे वाटले? खूप छान. टेस्ट करायच्या राहिल्या त्या. ह्यांनी पण टेस्ट केला. कसा वाटला? छान आहे, मस्त. थँक्यू. हा सगळा यांचा ग्रुप आहे आणि ह्या सुनबाई आहेत खरं तर. मला वाटतं ह्यांच्यातल्या बऱ्याचशा लेडीज गायब आहेत ना. हा, काय झालं आज अचानक ठरलं. हा, गेल्या आठवड्यात यायचं होतं पण माझ्याच पर्सनल कारणामुळे येणं झालं नाही. मग आज सकाळी अचानक ठरलं. मग जेवढ्यानं शक्य झालं. कार्यक्रमाला तुम्हाला प्रमुख पाहुणे म्हणूनच बोलवायचे. थँक्यू थँक्यू. नाहीच घेत नाही सगळं नाही असं छान दिसतंय ग. खाली बोलणं असं हातात पकडते असं. मी ते घरी घेऊन जाणार. माधुरी याच्यावर तिने आठा बनवून आता सर्व ते देखील त्यांच्याकडे देखायचे. पर्स वगैरे ह्याची काय आवश्यकता नाही. असू दे.
स्पॅच्युला आहे आणि त्याच्यावरती अशा पद्धतीनं हातानं हे सगळं पेंट केलेलं आहे आणि हे केलेलं आहे सुनबाईंनी. छान आहे बरं का, छान दिसतंय ते. आणि संपूर्ण हो काय करायचं म्हणून मग ते बऱ्याच गोष्टी इथून घेऊन गेले, पेंट वगैरे. नाही असं छान वाटतं आणि काहीतरी वेगळी कल्पना. आणि हे बल्ब असतं ना, हा हा बल्बचे पण केलेले मी असं तिच्यावर, त्याच्यावरती का? हा बल्बवर केलेलं. नाही छान छान केलं ते. आणि सगळं जे घर मस्त असं हा आल्या डेकोरेट केलंय ना, ते सुद्धा म्हणजे सुद्धा नाही ह्यांनीच केलेलं आणि छान अशा पद्धतीनं केलेलं आहे. खूप वेळ झालं इथं गप्पा वगैरे मारल्या आणि मग नंतर त्यांनी छान असं सत्कार पण केला, थोडक्यात आपण म्हणू शकतो. आता निघायचं होतं पण इतकं सुंदर घर होतं, तर ताई म्हटलं की आपण एक फेरफटका मारूयात. तर त्याच्यामुळे संपूर्ण घर पाहिलं, शूटमध्ये जेवढं शक्य आहे तेवढं घेतलं. तर मस्त असं हे घर आहे. आणि आणखीन एक बेडरूम. तर छान असं हे घर आहे. तर तुमच्यातर्फे सगळ्यांतर्फे मीच यांना कॉम्प्लिमेंट देते की घर खूप सुंदर आहे बरं का, आणि छान मेंटेन पण ठेवलेलं आहे. अशी बोलता बोलता म्हटल्या की इथं आहे की नाही पिक्चरचं शूट सुद्धा झालेलं आहे. पिक्चरचं नाव काय म्हटलात तुम्ही? जो सैराट वगैरे पाहिला ना, तर त्याच्यासाठी सुद्धा हे घर पाहिलं गेलं होतं आणि ह्यांना मागण्यात पण आलं होतं, पण काय प्रॉब्लेम झाला? मुलाचं लग्न जमलं होतं, मग राहायला यायचं होतं आम्हाला. अरे नाहीतर मग अख्ख्या देशाने हे घर पाहिलं असतं ना. हो बरोबर आहे. आणि ही आणखीन एक बेडरूम. आणि ह्या ज्या सगळ्या ट्रॉफीज आहेत ना, त्या यांच्या सुनबाईंच्यात. सुनबाई आता सध्या इथं नसतात, त्या दुसऱ्या देशात. कुठे असतात? अमेरिकेत असतात. एक सुनबाई अमेरिकेला, एक बेंगलोरला, आणि एक इथे यांच्या भाषेत. नाही छान आहे. काकूंच्या मोठ्या सुनबाई बँगलोरला असतात, ज्या की अतिशय सुंदर अशा पद्धतीच्या साड्या पेंट करून देतात. तुम्हाला जर त्यांना कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यांचा नंबर मी स्क्रीनवरती दिलेला आहे. तुम्हाला ज्या पॅटर्नची हवी त्या पॅटर्नची कस्टमाइज साडी पेंट करून मिळेल. सई आलेली आहे आणि आता काय चाललंय तिचं, फ्रेंडशिप डे कधी झालेला आहे पण आणखीन आमचा फ्रेंडशिप डे चालू आहे. काय पाहिजे तुला? फ्रेंडशिप बँड. आता आम्ही नाना गेलेत पप्पांकडं, त्यांची थोडीशी पिशवी राहिलेली आहे ती घ्यायला. आता आम्ही फ्रेंडशिप बँड शोधतोय. बघ त्या दुकानात असेल. दाखव कसला घेतला. सईचा फेवरेट कलर. चला आता पाऊस येऊन गेलेला आहे. मी तिथं बसले तेवढ्या वेळात मला वाटतं 2दा तरी पावसाचा सडाका येऊन गेला. डॅडी, मम्मा, काकी, काका आणि सगळ्यांना बांधणार, मग मी माझ्या फ्रेंड्सला बांधणार. अगोदर घरच्यांना आणि नंतर बाहेरच्यांना का? हा पुरेल ना एवढं? पुरेल. कसं ना. आणि तुझं हे कुठे राहणं सँडल? कुठं घरात?